हॅलो गाईज, तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आलेली आहे परत गावी. मी गेलेली मुंबईला, जसं 4-5 दिवस गेलेली आणि त्यानंतर मी लगेच पुन्हा गावी आली आहे. तर येस, व्लॉग कंटिन्यू करा आणि सकाळपासून मी काय काय शूट केलं मी ते पण तुम्हाला दाखवते. तर ते पण तोपर्यंत एन्जॉय करा. हे मी व्हॉइस ओव्हर देते कारण माईक बंद होता त्यावेळी. से येस, एन्जॉय. तर मी, दीदी आणि जानू आलेलो आणि आम्हाला दादा घ्यायला आलेला स्टॉपवर. काय खातेस तू? बिस्किट. यावर ये. कोणाला बघायचंय तुला? झोपलेत. कुठे आहे श्लोक दादा? श्लोक दादा, अरे कृष्णा आलीये. कृष्णा आलीये. तेव्हा ती श्लोक दादा करत आलीये. उठ ना, उठ ना, अगं उठ ना. हे बघ श्लोक दादा. हा, ये इकडे. ही कोण झोपलीये? वैष्णू आहे ना. हे उठा, चला 10 वाजल्याची. क्या उठ. आमच्या अण्णांची चालली आहे देवपूजा. गाईज, आता सध्या आम्ही चाललोय काकींकडे नाश्त्याला. अरे यार, पोहे यार काकी. आता तुला इडली कुठून हिला अचानक आणली? मला इडली खायची. कोण विचारत होतं? रूपाच विचारत होती. इथं तयार पीठ भेटतं का? म्हणलं नाही बाई, अजून गावाला भेटतं. काय म्हणणं आहे तुझं? काय काय आणलंय खायला? हा, ये आता बोल ना. काय व्लॉग मध्ये बोल. कचोरी आणली आहे, मक्याचा चिवडा आणलाय. एवढंच बस? अरे आता मुंबईवर ना तेवढंच आणणार ना खायला. बाकी काय नाही. सोया चाप कसं आणू शकते मी? पॉसिबल आहे का? मुंबईत ओनली. सही हाय कर तिला. हाय. आपल्याकडे एवढी गरिबी आली आहे का? काय झालं? काय केलंस तू? साल काढत होतो आणि म्हशीच्या पाठीत काय केलंस? साल मी केळ टाकले आणि साल खात होतो. वा, काय प्रकार आहे हा? से गेम 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 गेम. आणि ह्या दोघींचं काय चालू आहे? तुमचं काय चालू आहे? हा? काय चालू आहे सांगा ना. सांग ना मला पण. अरे बघत होती, दाखवती काय काय इंस्टा मध्ये कोण कोण मैत्रिणी वगैरे दाखवते. तर काही श्लोक पण गावी परत आलेला आहे आणि आम्ही आता एक प्रँक करतोय थोडंसं प्लॅन करून वैष्णवी सोबत. तर आता आपण बघूया तो कसा जातोय. तर आम्ही रील टाकणार आहे. तर आमच्या यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलवरती जाऊन माझ्या ती रील बघा आणि व्लॉग कंटिन्यू करा. वैष्णू, एक रील करायची आम्हाला त्यासोबत. सांगतो आम्ही तुला, फक्त जे आहे ते करायचंय. ठीक आहे? हा, एक व्लॉग मध्ये सांग माझं काय आहे, कन्सेप्ट काय तुझं. ये ना दीदी, तू शूट करायला हेल्प कर प्लीज यार. हा, सांग. फक्त उडी मारायची तिघांनी. हे बघ, आपल्या तिघांची एक 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 असं करून उडी मारायची. तू मध्ये, मी इकडे आणि ती. मी पहिली उडी मारणार, मग श्लोक मारणार, मग तू मारणार. ठीक आहे? मग तू उडी मारायची. ठीक आहे. मग त्यानंतर रीलचं शूट झालं आणि ती रील मी माझ्या यूट्यूबला आणि इन्स्टाला पण अपलोड केली. तर एकदा नक्की चेक करा. मग आम्ही चाललेलो मारुतीच्या मंदिरात. तर इकडे मी होती, दीदी होती, जानू होते आणि वैष्णू होतं.
झालेलं असं की आम्ही सगळे पोरं आणि आत्ती काकी सगळे एकत्रच जाणार होतो. खरं आम्ही जेवण बनवतो त्यामुळे आम्हाला जरा लेट झाला. मग हे लोक थोडे पुढे गेले आणि तोपर्यंत हे लोक दर्शन घेऊन मागे पण रिटर्न आलेले. मग इथे पोरं आम्हाला भेटली रस्त्यात आणि मग पुढे परत बरेच लोक भेटले, ते पण तुम्ही बघा. ही लावण्य आहे. आणि इथे वैष्णू दाखवत होती आमचं जुनं आड. ह्या आडात पहिलं पाणी असायचं, पण कालांतराने पाणी आता काय नाही आहे, पण हे असं रिकामच असतं. आणि खरंच यार, गावी 5-6च्या टायमिंगला वातावरण एवढं छान होतं ना, एकदम शांत, मस्त वाटतं. आणि त्यानंतर मग आम्हाला श्लोक पण दिसला, आरुष दिसला आणि माझ्या आत्तीचा मुलगा शक्तिदादा पण दिसला. मी त्याला ब्लॉगमध्ये हाय बोलायला लावत होते कारण तो फर्स्ट टाईमच आलेला. काहीच जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, अर्धे लोक तर गेलेलेत मंदिरात मारुतीच्या. आणि आता आम्ही चाललोय. तिथे आहे वैष्णव, जानू, दीदी आणि इथे आहे माय. कृष्णा, कृष्णा हाय बोल. हाय इकडून बघ. हाय. मी चालले मारुतीला. सांग काय ह्याच्यात सांग. मारुतीला चालले. गाईज, जसं मी बोलले, आम्हाला पॅच वाईज लोक भेटत आहेत अर्ध्या अर्ध्या रस्त्यात. आता आम्हाला भेटलेत काकी आणि आत्ती. आत्ती, आमच्यासाठी थांबायचंच ना ग. ओके. म्हणजे तुम्ही आता दिसली ही आधी एकटीच, नंतर तिघी दिसल्या. चिमणी पाय बसला असं तुम्ही काहीतरी काय. मस्त वातावरण झालं एकदम. चला आम्ही जातो. येतो लगेच जाऊन. हे आहे मारुतीचं मंदिर. तिला ब्लॉग मध्ये बोलायचंय माझ्या काय काय. गाईज, आम्ही पोचलोय मारुतीच्या मंदिरात. छान केलंय ना हे. आधी असं नव्हतं, आत्ता केलंय हे सगळं. चला जाऊया. हे आहे आमच्या इकडचं मारुतीचं मंदिर. वैष्णव आमची सोलते नारळ. काय बोलायचंय बोल. आम्ही आलोय मंदिरात. तुम्ही काय करताय आता? आमचे व्लॉग्स बघता का? बोल, आमचे व्लॉग्स बघता का? बुचिका, हे मम्मीने लावलंय. हा, आम्ही हे लावलंय. हा का टिक्की. हा, ओके. बाय म्हणा जरा. बाय बाय. किती? तर गाईज, आता आम्ही पाया पडून चाललोय परत घरी. आणि रुपाताईने आमच्या मॅगी केली, पण काय माहिती पोरांसाठी केलेली, तर आमच्यासाठी राहिली तर आम्ही खाऊ. आणि आमचा आज जेवणाचा बेत आहे मिसळपाव. तर मिसळपाव पण आम्ही ऑलरेडी केलं आहे आणि मगच बाहेर पडलेलो. म्हणजे आता कसं निवांत जरा रानात वगैरे बसायला येईल. आणि मग मी तुम्हाला ते पण दाखवते. बघूया आता आपण मॅगी आपल्याला भेटते की नाही. गाईज इथे बसलेत, बघूया आहे की नाही मॅगी. ए, आम्हाला राहिलीये का? राहिलीये का? बघू जरा. काय करू आता? जाऊ. हाय, राहिलंय. आम्ही त्याच्यात ऍडजस्ट करू. असं होईल का? संपली. जावा प्लेटा घेऊन आपण. क्षमा त्याग करेल पोरींसाठी. म्हणेल माझ्या पोरींना पहिलं मी खाईत नाही मॅगी. पण असं होणारच नव्हतं. आम्ही तिला लमसम इतकं व्यवस्थित वरती 10-12 पॅकेट एक्स्ट्रा आणलेले. कुठले वाले आणलेले? मोठे का छोटे? कधी? हे सोड.
मग आम्ही एका मंदिरातून जाऊन घरी आलो आणि जिजू आलेले आणि आम्ही Hello mic testing guys. करत होतो. तर बघा काय आज बोलतोय. मी मोरेवाडी इथे आलेलो आहे आणि माझ्या सुंदर 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 मेहुणेबाई माझ्या शेजारी बसल्या आहेत. माझा आनंद गगनात मावेनासा झालाय, जो माझ्या चेहऱ्यावर सतत दिसतोय. पण माझा चेहरा इतका गोरा असल्या कारणाने त्याच्या वेगळ्या लाईटची गरज आहे. श्रेया बसूया आपण सगळे. अण्णा तिकडे सरकीचा अण्णा. आणि मग आम्ही सगळ्यांनी मिसळपाव एन्जॉय केलेली, ती पण खूप छान झालेली. तर या व्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की जावा. आणि मी गावी आले तर जरा ट्राय करते की प्रत्येक दिवसाचा एकतरी व्लॉग बनेल. बघूया आता कसं जातं आहे. तरीच तुम्हाला माझे व्लॉग आवडतात की नाही हे पण मला कॉमेंटमध्ये सांगा. टिल देन बाय बाय.